काश्मीरात मृत्युमुखी पडलेल्या तिघांचे मृतदेह हे डोंबिवलीमध्ये पोहोचलेले आहेत। हेमंत जोशी, अतुल मोने, संजय लेले यांचं पार्थिव डोंबिवलीमध्ये दाखल झालंय। तर काश्मीरात सहलीसाठी गेले असता हल्ल्यात त्यांचा मृत्यू झालेला आहे। डोंबिवलीतील तिघांचा मृत्यू झालेला आहे आणि या तिघांची पार्थिव ही आता डोंबिवलीमध्ये पोहोचली। विशेष विमानाने ही पार्थिव मुंबईला आणली गेली आणि त्यानंतर तिथून डोंबिवलीला। संपूर्ण डोंबिवली ही आत्ताच्या घडीला शोकाकुल वातावरणात पाहायला मिळते। प्रतिनिधी निकेश शार्दूल आपल्यासोबत आहेत। अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊया। निकेश, अतिशय स्वाभाविक आहे संपूर्ण डोंबिवलीमध्ये आत्ताच्या घडीला दुःखाचं वातावरण असेल, नेमकं काय सुरू आहे डोंबिवलीमध्ये? नक्कीच आत्ताच अतुल मोने असतील, संजय लेले असतील, हेमंत जोशी असतील, या तिघांचं पार्थिव जे आहे ते आता डोंबिवलीमध्ये आणण्यात आलेलं आहे। आता या तिघांचं पार्थिव डोंबिवली शहरामध्ये ज्या त्यांचं घर आहे त्या राहत्या घरी या तिघांचं पार्थिव जे आहे ते नेण्यात आलेलं आहे। ज्या ठिकाणी त्यांचं घर आहे त्या घराच्या समोरच एक भाग मैदान आहे। त्या भाग मैदानामध्ये त्यानंतर हे पार्थिव जे आहे ते ठेवण्यात येणार आहे। त्यांचा भावपूर्ण श्रद्धांजली जी आहे ती संपूर्ण डोंबिवलीकरांच्या वतीने देण्यात येणार आहे। खरं तर आपण पाहिलं तर ज्या वेळेला मुंबईला हे पार्थिव पोहोचणार होतं त्या आधीच दुपारपासूनच डोंबिवली मधल्या या मैदानामध्ये डोंबिवलीकरांनी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी गर्दी केलेली होती आणि अखेर या ठिकाणचं पार्थिव जे आहे ते या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे। काही वेळातच या ठिकाणचं पार्थिव जे आहे ते या भाग मैदानात आणलं जाईल आणि संस्काराची जी प्रक्रिया जी आहे ती पूर्ण केली जाईल। लोकांना श्रद्धांजली देण्यासाठी हे पार्थिव या मैदानात ठेवलं जाणार आहे। संपूर्ण डोंबिवलीकर जे आहेत ते शोकाकुल वातावरणात भावुक वातावरणात जे आहे ते या तिघांना श्रद्धांजली जी आहे ते अर्पण करणार आहेत आणि त्यानंतर याच डोंबिवली शहरातनं त्यांची अंत्ययात्रा जी आहे ती काढण्यात येणार आहे आणि या अंत्ययात्रेमध्ये संपूर्ण डोंबिवलीकर जे आहेत ते देखील सहभागी होणार आहेत। अत्यंत मनाला खेदजनक बाब जे आहे ते संपूर्ण डोंबिवलीकरांवरती आहे। एक भावनिक वातावरण भावुक वातावरण जे आहे ते या संपूर्ण डोंबिवलीकरांवरती आलेलं आपल्याला पाहायला मिळते। प्रत्येकाच्या डोळ्यात जे आहे ते पाणी आहे। या तिघांच्या नातेवाईकांमध्ये एक आक्रोश जे आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। आता या तिघांचं पार्थिव जे आहे ते घरात नेलेलं आहे। घराखाली देखील मोठी गर्दी जी आहे ती डोंबिवलीकरांनी केलेली पाहायला मिळते। तर दुसरी गर्दी जी आहे ती डोंबिवलीच्या या भाग मैदानामध्ये केलेली पाहायला मिळते। आता काही क्षणातच या तिघांचं पार्थिव जे आहे ते या मैदानात आणलं जाईल आणि अंतिम दर्शन जे आहे ते या मैदानातनं संपूर्ण डोंबिवलीकरांना जे आहे ते या तिघांचं करता येणार आहे। त्यामुळे आता ह्या अंतिम दर्शन ह्या ठिकाणी येऊन झाल्याच्या नंतर ह्या तिघांची अंत्ययात्रा जी आहे ते या संपूर्ण डोंबिवली शहरामधनं निघणार आहे आणि या अंत्ययात्रेमध्ये सर्वच डोंबिवलीकर जे आहे ते भावुक वातावरणात देखील पाहायला मिळणार आहे। बरं, धन्यवाद निकेश तुम्ही दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी। तर डोंबिवलीमध्ये या तिघांचीही पार्थिव पोहोचलेली आहेत। सध्या ही पार्थिव त्यांच्या घरी गेलेली आहेत, त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडतील। मात्र आत्ताच्या घडीला संपूर्ण डोंबिवलीमध्ये शोकाकुल वातावरण, भावुक वातावरण तयार झाल्याचं पाहायला मिळतं।